श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. नमस्कार भक्तो. आज आपण श्री दत्त संप्रदायातील अत्यंत प्रभावी, चमत्कारिक आणि संकटांचे निवारण करणारे घोर कष्टोद्धरण स्तोत्र याचा महिमा, अर्थ आणि इतिहास जाणून घेणार आहोत. जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. आर्थिक अडचणी, आजारपण, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, अपयश, ग्रहबाधा किंवा भविष्याची चिंता अशा असंख्य संकटांनी माणूस त्रस्त होतो. अशावेळी भक्ताच्या मदतीला धावून येतात भगवान श्री दत्तात्रेय. त्यांच्या कृपेचा अनुभव देणारे हे दिव्य स्तोत्र म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. या स्तोत्राची रचना परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच टेंबे स्वामी महाराज यांनी केली आहे. या स्तोत्राच्या नावातच त्याचे सामर्थ्य दडलेले आहे. घोर म्हणजे अत्यंत कठीण, कष्ट म्हणजे दुःख आणि संकट, आणि उद्धरण म्हणजे त्यातून मुक्ती. म्हणजेच अत्यंत कठीण संकटातून भक्ताचा उद्धार करणारे हे दिव्य स्तोत्र. भक्तहो, हे स्तोत्र केवळ ऐहिक संकट दूर करण्यासाठी नाही, तर मनुष्याला धर्म, भक्ती, सद्बुद्धी आणि अखेरीस मोक्षमार्गाकडे नेण्यासाठी रचले गेले आहे. आता या स्तोत्राची निर्मिती कशी झाली यामागील अद्भुत कथा जाणून घेऊया. सन 1911 मध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कुरवपूर येथे चातुर्मास करत होते. त्या काळात कोल्हापूरचे एक भक्त होते श्री शेषो कारदगेकर. त्यांना 2 मोठ्या समस्या होत्या. पहिली, त्यांना संतती नव्हती. दुसरी, त्यांच्यावर मोठे कर्ज होते. श्री स्वामी महाराजांवर त्यांची अखंड श्रद्धा होती. ते कुटुंबासह स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि आपल्या दुःखाची व्यथा सांगितली. स्वामी महाराजांनी प्रेमाने त्यांच्या ओटीत प्रसादाचा नारळ ठेवला आणि आशीर्वाद दिला. तुम्हाला संतती होईल आणि कर्जमुक्तीही मिळेल. आणि आश्चर्य म्हणजे काही काळातच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यांचे सर्व कर्जही फिटले. स्वामी महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर शेषो कारदगेकरांच्या मनात विचार आला, माझ्यासारख्या असंख्य दुःखी लोकांचा उद्धार व्हावा. त्यांनी स्वामी महाराजांना विनंती केली, माझ्यासारख्या संकटग्रस्त लोकांना श्री दत्तप्रभूंचा धावा करता यावा असे एखादे स्तोत्र तयार करून द्या. भक्ताच्या या करुण विनंतीवर प्रसन्न होऊन स्वामी महाराजांनी हे दिव्य स्तोत्र रचले आणि जगाला मिळाले घोर कष्टोद्धरण स्तोत्र. आता या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा भावार्थ समजून घेऊया. पहिल्या श्लोकात भक्त श्रीपाद श्रीवल्लभांना विनंती करतो, हे देवाधिदेव, माझे दुःख, क्लेश आणि संकटे दूर करा. माझ्या अंतःकरणातील भाव जाणून मला या घोर संकटातून वाचवा. दुसऱ्या श्लोकात भक्त म्हणतो, हे प्रभो, तुम्हीच माझी माता, तुम्हीच पिता, तुम्हीच रक्षक, तुम्हीच सद्गुरू. माझे सर्वस्व तुम्हीच आहात, म्हणून मला संसाररूपी दुःख सागरातून पार करा. तिसऱ्या श्लोकात भक्त प्रार्थना करतो, माझे पाप, माझे ताप, माझे शारीरिक व मानसिक आजार, माझी भीती, माझी चिंता, माझे दुःख हे सर्व दूर करा आणि मला तुमच्या कृपेचा आश्रय द्या. चौथ्या श्लोकात भक्ताची संपूर्ण शरणागती दिसते. तो म्हणतो, हे दत्तप्रभू, तुमच्याशिवाय माझा दुसरा कोणीही आधार नाही. तुमच्याशिवाय दुसरा कोणी दाता नाही, रक्षक नाही, पालनकर्ता नाही. माझ्यावर पूर्ण कृपा करा आणि मला संकटातून बाहेर काढा. आणि आता येतो या स्तोत्राचा सर्वात महत्त्वाचा श्लोक, 5वा श्लोक. येथे भक्त म्हणतो, मला धर्माविषयी प्रेम द्या, सद्बुद्धी द्या, देवभक्ती द्या, सत्संगाची प्राप्ती द्या, माझ्या योग्य इच्छा पूर्ण करा आणि शेवटी मोक्ष प्रदान करा. भक्त हो, या श्लोकातच या स्तोत्राचे खरे रहस्य आहे. कारण दत्तप्रभू केवळ संकटे दूर करत नाहीत, तर संकटातून बाहेर काढून भक्ताला आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर नेतात. अनेक लोक विचारतात, हे स्तोत्र किती वेळा म्हणावे? परंपरेनुसार रोज सकाळी किंवा सायंकाळी श्रद्धेने एकदा पठण करावे. विशेष संकट असल्यास 11 वेळा
21 वेळा किंवा 108 वेळा जप केला जातो. गुरुवारच्या दिवशी दत्तमंदिरात बसून हे स्तोत्र म्हटल्यास विशेष लाभ मिळतो असे मानले जाते. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे मानसिक शांतता प्राप्त झाली, आर्थिक अडचणी दूर झाल्या, गुरुग्रहाची पीडा कमी झाली, घरातील कलह शांत झाला आणि दत्तभक्ती अधिक दृढ झाली. स्तोत्राच्या शेवटी असे सांगितले आहे, जो भक्त हे पंचश्लोकी स्तोत्र नित्य भक्तिभावाने म्हणतो तो श्री दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय होतो. त्याचे जीवन मंगलमय होते, त्याच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि त्याला दत्तकृपेचा अनुभव येतो. म्हणूनच आजही लाखो दत्तभक्त हे स्तोत्र श्रद्धेने म्हणतात. चला शेवटी सर्वांनी मिळून श्री दत्तप्रभूंचा जयघोष करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आपल्या सर्वांच्या जीवनातील घोर संकटे दूर होवोत, सद्बुद्धी लाभो, भक्ती वाढो आणि श्री दत्तप्रभूंची कृपा सदैव राहो. जय गुरुदेव दत्त.